वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला खमंग ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूया. साखर, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्त्याची पाने, खोबऱ्याचा चव, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, सायट्रिक ॲसिड, खायचा सोडा, मीठ व तेल. अर्धा किलो हिरा बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी 2 ग्लास पाणी लागणार आहे. सर्वात आधी आपण बुट्टी प्रीहीट करायला ठेवूया. त्यामध्ये अर्धा जग पाणी ओतून घ्यायचं आहे. नंतर मग छोटंसं स्टँड ठेवायचं आहे त्यामध्ये, आणि बुट्टी काळी पडू नये म्हणून हे लिंबूचे 2 फोड टाकलेत मी त्यात. स्टँड बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम लो करून घेत आहे. त्यानंतर परातीला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी, जेणेकरून ढोकळा चिकटणार नाही. मग हे प्रीहीट करायला परात ठेवायचे आहे. गॅस लो केलेला आहे. आपली बुट्टी प्रीहीट होईपर्यंत आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करून घेऊया. आता बॅटरमध्ये 8 चमचे साखर घालायचे आहे. दोन चमचे सायट्रिक ॲसिड वापरायचा आहे. 2 चमचे मीठ वापरायचं आहे. आणि छोट्या चमच्यानं 8 चमचे तेल वापरायचं आहे. अगदी चिमटभर ह्यामध्ये हळद टाकायची. अगदी चिमटभर, जास्ती टाकलं तर ते लाल होण्याची शक्यता असते. आणि 2 चमचे मिरची क्रश वापरायचा आहे. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजून 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. मग मी हे अर्धा किलो घेतलेलं आहे. तुम्हाला पाव किलोला 1 ग्लास पाणी लागतं. अर्धा किलोसाठी 2 ग्लास पाणी लागतं. मी अर्धा किलो घेतलंय त्यामुळे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. चांगलं असं एका बाजूनीच हे मी ते असं व्यवस्थित क्लॉकवाईज फेटून घ्यायचं आहे. छान. आता मी हे 8 मिनिटं फेटून घेतलेलं आहे. हे पहा, ह्याची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही. 8 ते 10 मिनिटं व्यवस्थित असं फेटून ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता यामध्ये 2 चमचे सोडा ॲड करायचा आहे, खायचा सोडा. आणि 1 ते 2 मिनिटं असं फेटायचं आहे. हे पहा, फेटायला लागल्यावर कसं फुलून आलेलं आहे पीठ. हे बघा, असं फुलून येतं पीठ. मग 1 ते 2 मिनिटं असं व्यवस्थित फेटायचं आहे. आणि आता मग हे भांड्यामध्ये ओतायचं आहे. तर आपल्या इथं आता ओतून झालेलं आहे. गॅस फुल करून घ्यायचा आहे. आणि 15 मिनिटं हे झाकण घालायचं आहे याला. ढोकळा तयार होतोय तोपर्यंत आपण इकडे तडका करून घेऊया. थोडंसं तेल घालायचं आहे. तेल चांगलं तापलं की आपण मग जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून घ्यायचे आहे. तेल हे गरम झालेलं आहे. आता मोहरी, जिरे टाकून घ्यायचं आहे. छान असं तडका घ्यायचा. हिंग टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायचं आहे.
पाव ग्लास पाणी ओतून घेणार आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया आणि लगेच हे झाकण काढायचं नाही आहे. 10-15 मिनिटानंतर आपण झाकण ओपन करायचं आहे. आता आपले 15 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण उघडून घेऊया आणि ढोकळा कसा झाला आहे ते पाहूया. बघा किती छान असा ढोकळा फुललेला आहे. गार्निशिंगसाठी खाली काढून घेऊया. तयार केलेला तडका ह्याच्यावर पसरून घेऊया. छान असं पसरून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. छान असा तडका पसरून झालेला आहे. आता गार्निशिंगसाठी ह्याच्यावर खोबरं कोथिंबीर पसरून घेऊया. छान आपला कलरफुल फ्लफी ढोकळा तयार झालेला आहे. आता कट करून आपण सर्विंग प्लेटमध्ये ढोकळा काढून घेऊया. हे पहा किती सुंदर जाळी पडलेली आहे व आपला ढोकळा स्पॉन्जी झालेला आहे. तर ढोकळ्याची रेसिपी कशी झाली हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Thanks for watching.